ऑपरेशन यू टर्न हे जे आमचे जे पोलीस आयुक्त आहे श्री रवींद्र कुमार सिंगल यांची संकल्पना आहे. यामध्ये आम्ही लोकांना आवाहन करतो, लोकांमध्ये जातो, त्यांना सांगतो की तुम्ही मद्यपान करून ड्रायव्हिंग करू नका किंवा रॅश ड्रायव्हिंग करू नका. तर आम्ही कारवाई तर करत आहे वेगवेगळ्या प्रकारची यामध्ये, आणि बरेचशी कारवाई आम्ही केलेली आहे, ज्याचा रिझल्ट असा आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये टॉप वर आहे. आम्ही 25% वर आम्ही फॅटल ऍक्सिडेंट रोड डेथ कमी केलेली आहे. पण आता फेस्टिवलचा टाइम चालू आहे, क्रिसमस झालेला आहे आणि न्यू इयर येणार आहे. तर या वेळामध्ये बरेचसे लोक बार मध्ये जातात, पब मध्ये जातात, क्लब मध्ये जातात आणि बार आणि रेस्टॉरंट तिथे जातात आणि ते ड्रिंक करतात. तर आमचा असा उद्देश आहे की हे ज्या लोकांनी ड्रिंक केलेला आहे त्यांनी ड्रिंक केल्यानंतर ड्राईव्ह केला नाही पाहिजे, किंवा जर त्यांनी ड्रिंक केलेला आहे तर त्यांनी काही एकतरी कॅब घेतली पाहिजे, ऑटो रिक्षा घेतला पाहिजे, किंवा एक असा ड्रायव्हर त्यांनी सोबत घेतला पाहिजे ज्याने ड्रिंक केलेला नाही आहे. तर आम्ही त्यांना अगोदर सांगत आहे की तुम्ही असं करू नका. आणि त्यासाठी आम्ही नागपूर शहरामध्ये जेवढे पब्स आहे, बार्स आहे, क्लब्स आहे, रेस्टॉरंट आणि बार आहे, त्यामध्ये आम्ही एक टीम तयार केलेली आहे आमची रोड सेफ्टी पोलीसची. आणि ते टीम दर दिवस वेगवेगळ्या पब्स, बार आणि जे रेस्टॉरंट आणि बार आणि क्लब्स आहेत तिथे जातात आणि तिथे लोकांना ते सांगतात. त्यांनी हे सांगतात की ऑपरेशन युटर्नचा काय उद्देश आहे, तुमच्या जीवचा काय व्हॅल्यू आहे, आणि जर तुम्ही ड्रिंक नंतर ड्राईव्ह केला तर तुमचा जीव जाऊ शकतात, तुमचा जे परिवार आहे, तुमचे जे मित्र आहे, तुमचे जे रिलेटिव्ह आहे, सगळ्यांच्या जे जीवन आहे ते त्यामध्ये अफेक्ट होऊ शकतात. तर तुम्ही ड्रंक अँड ड्राईव्ह करू नका. आणि त्यासोबतच आम्हाला असा रिझल्ट पण मिळतो की जेव्हा लोक ड्रंक आणि ड्राईव्ह करत नाही आहे आणि चांगली अवस्थेमध्ये ते रोडमध्ये फिरत आहेत तर ते रॅश ड्रायव्हिंग पण करत नाही आहे. आणि जे लोकांमध्ये जे एक भीतीचं निर्माण आहे ते पण कमी होतात यामुळे. तर हे आम्ही सगळ्यांना सांगतो, अवेअरनेस क्रिएट करतो. जर आम्ही फक्त कारवाई केली आणि लोकांना अवेअर केला नाही तर त्याचा इम्पॅक्ट कमी राहणार आहे. पण जेव्हा आम्ही कारवाई पण करतो पॅरलली लोकांना अवेअर पण करतो, तर त्याचा जे इम्पॅक्ट आहे ते मल्टिप्लाय होत आहे आणि सगळ्या लोकांमध्ये असा मेसेज जातो. बघण्यात येईल तर 31st नाईट मध्ये लोक बाहेर गावी जातात आणि मग परत पिऊन परत येतात. अशांवरती आपण नाक्यांवरती कशा प्रकारचा बंदोबस्त राहणार आहे आणि असं कशा प्रकारचा वॉच राहणार आहे, काय सांगा? 31st ची नाईट किंवा 30th आणि 31st ची नाईट मध्ये आम्ही 131 पॉइंट्सवर नाकाबंदी आम्ही लावणार आहे. आतापासून आम्ही लावलेले आहे, पण 30th आणि 31 मध्ये सगळे लोक बाहेर पडणार आहे. नॉट ओनली ट्रॅफिक, पण जे पोलीस स्टेशनच्या जे अधिकारी, कर्मचारी, सगळे डीसीपी सगळे लोक बाहेर येणार आहे, लोकांची चेकिंग करणार आहे. बरेचसे लोक बाहेर जातात आणि परत येतात, ड्रिंक करून बाहेर येतात, किंवा ग्रामीणच्या हद्दीमध्ये जाऊन ड्रिंक करून बाहेर येतात. आमच्याकडे जे आमच्या सिटीजचे जे एंट्री पॉइंट्स आहेत, 7 एंट्री पॉइंट्स आहेत, तिथे पण आम्ही नाकाबंदी लावलेली आहे. आणि त्या व्यतिरिक्त 131 पॉइंट्सवर आम्ही नाकाबंदी लावलेली आहे. सगळ्या ठिकाणी आम्ही चेकिंग चालू आहे. डीडी मशीन, ड्रंक अँड ड्रायव्हिंगची जी ब्रेथ अनालिसिसची मशीन आहे ते पण आम्ही परचेस केलेली आहे. सगळ्या ठिकाणी आम्ही ब्लिंकर्स लावलेले आहे आणि जे नाकाबंदी पॉइंट्स आहेत ते क्लिअरली विजिबल आहे. तर त्या अनुषंगाने लोकांमध्ये आम्ही चेकिंग पण करणार आहे. आणि चेकिंग सोबत हे जे आमची विजिबिलिटी आहे त्या विजिबिलिटीमुळे बरेचसे लोकांमध्ये ते भीतीचे वातावरण निर्माण होणार आहे. त्या भीतीचे वातावरणमुळे बरेचसे लोक स्वतःही ड्रिंक केल्यानंतर ड्राईव्ह करणार नाही. अशा याच्यामध्ये सापडल्यावरती कशा प्रकारच्या कारवाई यांच्यावरती होणार आहेत, तर काय कडक कायदे आपण घेऊन चालणार आहे, काय सांगा? जेव्हा तुम्ही ड्रिंक आणि ड्राईव्ह केला, जर तुम्ही सापडले तर तुमच्यावर गुन्हा दाखल होतात, कोर्टामध्ये तुमच्या प्रकरण चालू होतात, तुम्हाला डेट मिळतात, समन्स येतात कोर्टावरून, आणि तुम्हाला जे 30,000 या 30,000चं फाईन पण तुमच्यावर लावू शकतात. त्यासोबतच जर तुम्ही ड्रिंक केला आणि नंतर तुम्ही रॅश ड्रायव्हिंग पण करत आहे, कारण ड्रिंकिंग नंतर लोक रॅश ड्रायव्हिंग करतात, तर रॅश ड्रायव्हिंगची FIR होणार आहे, FIRचं प्रकरण तुमचं चालणार आहे. हे सगळ्या तुमचे पासपोर्टवर इफेक्ट करणार आहे, विजावर इफेक्ट करणार आहे, किंवा तुम्ही जेव्हा नोकरीसाठी अप्लाय केला ते हे गुन्हा तुमच्यावर रिफ्लेक्ट होणार आहे. त्यासोबतच जर तुम्ही मायनर आहे तर तुमचे पेरेंट्सवर गुन्हा दाखल होणार आहे,
आणि तुमच्या स्वतःचे जे लायसन्स आहे ते 25 वर्षाची उमर पर्यंत तुम्हाला मिळणार नाही. पेरेंट्सवर गुन्हा दाखल होणार आहे. 3 सालची त्यांना सजा होऊ शकतात. यासोबत जर ड्रंक अँड ड्रायव्हिंग मध्ये पण तुम्हाला 15 दिवसाची लोकांना सजा लावलेली आहे. कोर्टाने 15 दिवसाचा इम्प्रिझनमेंट पण दिलेला आहे जर तुम्ही रिपीट ड्रंक अँड ड्रायव्हिंग केलेली आहे. तर असा मोठा पनिशमेंट यामध्ये आहे. आणि तर तुम्ही कोणीही यांना लाईटली घेऊ नका. आणि याच्यावर जर कोणाचा जीव गेला ड्रिंकिंग केल्यामुळे, तुमचा गेला स्वतःचा किंवा दुसऱ्याचा गेला, तर तुमचं पूर्ण जे आयुष्य आहे ते तबाह होणार आहे. तर आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की हे पनिशमेंट तुम्हाला असा झाला नाही पाहिजे तुमच्यासोबत. त्यामुळे आम्ही सगळ्यांना अवेअर करत आहे तुम्ही असं करू नका. कारण आमचे जे पोलीस स्टाफ आहे ते सगळे ठिकाणी आहे. बरेचशे ठिकाणी 131 पॉईंट, खूपच जास्त पॉइंट्स आहे ते डिप्लॉइड आहे, विजिबल आहे. तर तुम्ही जर असं केलं तर तुमच्यावर अशी कारवाई पण होऊ शकतात.